इयत्ता 10वीतील विद्यार्थ्यांनो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये गणित भाग 2 घटक 3 वर्तुळ सर्कल या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत. संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 प्रॉब्लेम सेट नंबर 3 आपण सोडणार आहोत. त्यातला प्रश्न पहिला आहे. पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडा. 4 अल्टरनेटिव्ह आन्सर्स फॉर ईच ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स आर गिवन. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. या ठिकाणी पहिल्या त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी आणि 3.3 सेमी असलेली दोन वर्तुळे परस्परांना स्पर्श करतात. त्यांच्या केंद्रातील अंतर किती सेमी आहे? या ठिकाणी आंतरस्पर्शी शब्द नाही, बाह्यस्पर्शी शब्द नाही, दोन्ही शब्द नाहीत, परंतु दोन्ही समजायचे. आंतरस्पर्शी असतील तर 2 त्रिज्यांच्या या ठिकाणी वजा बाकी एवढं केंद्रातलं अंतर असतं. 5 3 गेले 2, 5 3 गेले 2, 2.2. आणि बाह्यस्पर्शी असतील तर दोघांची बेरीज, त्रिज्यांची बेरीज. 5 आणि 3 8, 5 आणि 3 8, 8.8. म्हणजे डी हा पर्याय आहे. दोन्ही उत्तर आहेत. ओके. 2 circles of radii 5.5 cm and 3.3 cm respectively touch each other. What is the distance between their centers? Correct answer 8.8 or 2.2. ओके. दुसरा, परस्परांना छेदणाऱ्या दोन वर्तुळापैकी प्रत्येक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या केंद्रातून जाते. जर त्यांच्या केंद्रातील अंतर 12 सेमी असेल तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या किती सेमी आहे? आता हे दोन्ही वर्तुळे एकमेकांच्या केंद्रातूनच जात असतील तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या 12 सेंटीमीटर, दोघांची त्रिज्या. अचूक पर्याय बी. ओके. 2 circles intersect each other such that each circle passes through the center of other. If the distance between their center is 12, what is the radius of each circle? Correct answer B 12. ओके. तिसरा आहे, एक वर्तुळ एका समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंना स्पर्श करते तर तो समांतरभुज चौकोन टिंबटिंब असला पाहिजे. या विधानातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. जर ते वर्तुळ समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंना स्पर्श करत असेल तर तो समांतरभुज चौकोन समभुज चौकोन असला पाहिजे. चारी भुजा समान असतील तरच चारी बाजूंना ते वर्तुळ स्पर्श करते, म्हणून अचूक पर्याय बी. A circle touches all sides of the parallelogram, so the parallelogram must be a rhombus. B. चौथा आहे, एका वर्तुळाच्या केंद्रातून 12.5 सेंटीमीटर अंतरावरील एका बिंदूतून त्या वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी 12 सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती सेमी आहे? पुढचा प्रश्न आहे, एका वर्तुळाच्या केंद्रातून 12.5 सेमी अंतरावरील एका बिंदूतून त्या वर्तुळाला काढलेल्या स्पर्शखंडाची लांबी 12 सेमी आहे तर त्या वर्तुळाचा व्यास किती सेमी आहे? या ठिकाणी 12.5 सेमी हा कर्ण राहतोय आणि 12 सेमी या ठिकाणी काटकोन करणारी एक भुजा राहते, म्हणजे त्रिज्या निघणार आहे 12.5चा वर्ग या ठिकाणी 156.25 आणि मग 12चा वर्ग 144. त्यातून वजा केला तर आपल्याला हे 25 तसंच 6 मधून 4 गेले उरले 2, 5 मधून 4 गेला उरला 1. 12.25 म्हणजे 1225 वर्ग मग 3.5 12.25 3.5 ही त्रिज्या येणार आहे आणि 3.5च्या त्रिज्येचे दुप्पट व्यास असतो. अचूक पर्याय सी. ओके. Length of a tangent segment drawn from the point which is at a distance at 12.5 centimeter from the center of a circle is 12 centimeter. Find the diameter of the circle. Okay. Here using Pythagoras theorem in that triangle, this is hypotenuse or diagonal. 12.5 square means 156.25. 12 square means 144. Subtraction is 12.25. The 12.25 root of that number 3.5. Double 3.5 is a radius. Double 3.5 of 3.5 7. Okay. Correct answer C. पुढचा प्रश्न आहे, एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतात?
अचूक उत्तर 3 आहे. या ठिकाणी ही 2 वर्तुळे आहेत समजा, आणि मग याला बाह्य स्पर्शिका सामायिक स्पर्शिका ही एक झाली, ही दुसरी झाली खालून, आणि मधून सामायिक स्पर्शिका एक आहे स्पर्शबिंदूतून. अशा 3 स्पर्शिका काढता येतात. ओके. इफ 2 circles are touching externally, how many common tangent of them can be drawn? Correct answer here C3. 6वा, केंद्र O असलेल्या वर्तुळाचा कंस ACB मध्ये कोन ACB आंतरलिखित केला आहे. जर माप कोन ACB बरोबर 65 अंश असेल तर माप कंस ACB किती? या ठिकाणी O केंद्र असणारे हे वर्तुळ आहे. कोन ACB आंतरलिखित केला, त्याचं माप 65 आहे. त्याच्या आत असणाऱ्या कंसाचं माप साहजिकच आंतरलिखित कोनाच्या प्रमेयानुसार 130 असणार आहे. संपूर्ण वर्तुळ कंसाचं माप 360 आहे. 360 मधून या ठिकाणी 130 गेले, उरले या ठिकाणी 230 उरले. अचूक पर्याय 230 D. ओके. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 6 सब क्वेश्चन, angle ACB is inscribed in arc ACB of a circle with center O. If angle ACB is equal to 65 degree, then find measure arc ACB. Correct answer D 230 degree. एका वर्तुळाच्या जेव्हा AB आणि CD परस्परांना वर्तुळाच्या अंतर्भागात बिंदू E मध्ये छेदतात, जर AE 5.6, AB 10, CE 8 तर ED किती? या ठिकाणी आकृती काढलेली आहे. वर्तुळाच्या जीवांच्या आंतरविभाजनाच्या गुणधर्मानुसार CE गुणिले ED म्हणजे 8 गुणिले ED काढायचे आहे. बरोबर दुसऱ्या जीवांचं विभाजन, त्यांचा गुणाकार AE गुणिले AB म्हणजे 5.6 गुणिले 10. एक गुणांचा उत्तर काढायचे आहे म्हणजे CE गुणिले ED बरोबर AE गुणिले AB. ED काढण्यासाठी हा 5.8 गुणिले 10 हा पलीकडं 8 भागिले झाला. 5.6 आहे हे. ओके. 8 एके 8, 5ला भाग जात नाही 0, 56ला 8 7 56, 10 गुणिले 0.7 7. ED अचूक उत्तर या ठिकाणी पर्याय ये. Chord AB and CD of a circle intersect inside the circle at point E. If here AE is equal to 5.6, EB is equal to 10, CE is equal to 8, find ED. Okay, correct answer A. 7. 8वा आहे उपप्रश्न, चक्रीय चौकोन ABCD मध्ये कोन A च्या मापाची दुप्पट ही कोन C च्या मापाच्या तिपटी एवढी आहे, तर कोन C चे माप किती? हे पर्याय आहेत. कोन A हा चक्रीय चौकोन आहे ABCD, A च्या मापाची दुप्पट आणि D च्या मापाची या ठिकाणी तिप्पट. ABCD A आणि C, A च्या मापाची दुप्पट आणि C च्या मापाची तिप्पट म्हणजे 3x समान आहे. म्हणजे या ठिकाणी 2x आणि 3x यांची बेरीज 180, कारण चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात परस्परांचे. 3x आणि 2x 5x बरोबर 180, x बरोबर 36. 180ला 5 मधून 5 त्रिक 15 उरले, 3 5 36. सीचं माप विचारले, सीचं 3x आहे म्हणजे 36 त्रिक 108. अचूक पर्याय D. इन ए सायक्लिक क्वाड्रिलॅटरल ABCD, twice the measure angle A is thrice the measure angle C. Find measure of C. Okay, correct answer is here D 108. The angle of C, measure angle C is 108. Okay, the value of X is 36. 36 into 3 108. 9वा उपप्रश्न आहे या ठिकाणी, एकाच वर्तुळावर बिंदू A B C असे आहेत की माप कंस AB बरोबर माप कंस BC बरोबर 120 अंश, दोन्ही कंसात B शिवाय एकही बिंदू सामायिक नाही, तर त्रिकोण ABC कोणत्या प्रकारचा आहे? हे पर्याय आहेत. या ठिकाणी पहा, हा कंस AB 120, हा कंस BC 120, म्हणजे दोन्ही कंस एकरूप आहेत. तिसरा राहिला 120च. ओके.
का संपूर्ण वर्तुळ कंसात माप 320, त्यामुळे 120 त्रिक 360. त्यामुळं या एकरूप कंसांच्या निगडीत जेव्हा एकरूप असतात, म्हणजे हा ए बी कंस 120, हा बी सी कंस 120, निगडीत जेव्हा ए बी आणि बी सी समान आहेत, इथं सुद्धा हा 120 मापाचा कोण आहे, इथं 120 मापाचा, 120 मापाची संगत जेव्हा बी सी आहे, 120 मापाची संगत जेव्हा ए सी आहे, त्यामुळं ए बी बी सी ए सी सर्व समान आहेत. त्यामुळं तिन्ही बाजू समान असणारा समभुज त्रिकोण आहे. अचूक पर्याय ए. Points A, B and C are on a circle such that measure arc AB is equal to measure arc BC is equal to 120 degree. No point except point B is a common to the circle. Which is the types of triangle ABC? Correct answer A, equilateral triangle. Okay. 10वा प्रश्न आहे, रेख एक्स झेड व्यास असलेल्या वर्तुळाच्या अंतर्भागात y हा एक बिंदू आहे, तर खालीलपैकी किती विधाने सत्य आहेत? पहिले विधान आहे, कोण एक्स वाय झेड हा लघुकोन असणे शक्य नाही. कोण एक्स वाय झेड हा काटकोन असणे शक्य नाही. तिसरा, कोण एक्स वाय झेड हा विशाल कोन आहे. आणि चौथा, कोण एक्स वाय झेडच्या मापासंबंधी निश्चित विधान करता येत नाही. या ठिकाणी आपण हा त्रिकोण काढलेला आहे. एक्स झेड हा व्यास आहे. जर व्यासावरचा वाय बिंदू असता तर अर्धवर्तुळातील कोन व्यासाशी काटकोन करतो. आता या ठिकाणी हा वाय बिंदू असता तर या ठिकाणी लघुकोन असला असता. आता हा बिंदू अंतर्भागात आहे, एक्स वाय झेड विशाल कोन आहे. म्हणजे पहिली 3 विधाने या ठिकाणी सत्य आहेत. लघुकोन असणं शक्य नाही, काटकोन असणं शक्य नाही, विशाल कोन आहे. ओके, म्हणून अचूक पर्याय सी, फक्त 3. Segment XZ is a diameter of a circle. Point Y lies in its interior. How many of the following interior are true? First, it is not possible that angle XYZ is an acute angle. Second, angle XYZ cannot be right angle. Third, angle XYZ is an obtuse angle. Fourth, cannot make a definite statement for measure angle of XYZ. Here only C is correct. Okay, first, second and third. C correct answer. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा. भोसले सर जागले हे चॅनल अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या आणि मला प्रोत्साहन द्या. धन्यवाद मित्रांनो.